भावे. तुका म्हणे हित होय तो व्यापारण करा काय फार शिकवावे. तर या तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये सुद्धा त्यांनी उपदेशपर असा अभंग आहे आणि त्यांनी उपदेश केलेला आहे. त्याप्रमाणे आपण आपले कर्म आपल्या प्रारब्धानुसार जीवनात आपण सुखदुःख अनुभवतो. दुसरे कोणीही आपल्या सुखदुःखाचे कारण असत नाही, ते केवळ निमित्त मात्र असतात. कारण निमित्त यातील फरक असा आहे, दूध गरम करण्यासाठी अग्नी हे कारण आणि पातेली हे निमित्त असतं. दूध गरम करण्यासाठी अग्नी हे कारण आणि पातेलं निमित्त आहे. पण पातेलं नसलं तर आपण कढई घेऊ शकतो, पातेलं नसलं तर बघून घेऊ शकतो. वेगवेगळ्या आयटम आपण घेऊन त्या निमित्त कारणाचं भागू शकतो. पण अग्नीच नसल तर मात्र ते दूध गरम होणार नाही. तसं आपल्या दुःखाचं कारण आपण एखादा मनुष्य मानतो. दुःखाचं कारण आपण एखादा मनुष्य मानतो, पण ते चुकीचे आहे. तो मनुष्य त्यासाठी केवळ निमित्त होतो. तो नसेल तर त्याच्या जागी दुसरा एखादा मनुष्य व अन्य काही परिस्थिती उभी टाकेल. आपले प्रारब्ध हेच आपल्या दुःखाचे कारण असते. आपल्या दुःखाचं कारण आपलं प्रारब्ध असतं माय बापा हो. आणि करून आपणच ठेवलेलं असतं. घरामध्ये स्वयंपाक तुम्ही कशा प्रकारचा केलेला आहे आणि त्याच प्रकारचा स्वयंपाक तुम्हाला खायला मिळणार आहे. पूर्वजन्मी जसे कर्म केले आहे आणि तसेच कर्म आपल्याला भोगावे लागतात. मग हे आपण जसे कर्म करू त्यासाठी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो छोटासा आणि 2 मिनिटातच सांगतो. एका रात्रीमध्ये एका ग्रस्ताच्या घरी एक महात्मा गेला आणि तो तिथे मुक्कामाला राहिला. मुक्कामाला राहिल्याच्या नंतर त्या ग्रस्ती पती पत्नीनं त्यांना त्यांच्या घरामध्ये डाळजामध्ये त्यांना, डाळज म्हणजे आपली बसण्याची जागा असते ना, सर्व पाहुणे वगैरे आले की त्यासाठी एक आपण हॉल केलेला असतो आणि तिथं त्यांना जागा दिली झोपायला आणि ते तिथे ते झोपले. आणि रात्रीच्या वेळेस ते पती पत्नी आतल्या घरामध्ये झोपलेले होते. तितक्यामध्ये त्या रात्रीला, म्हणजे तुम्हाला हा दृष्टांत का सांगतोय तर केले कर्म झाले त्याची भोग आले. मग आपण जे कर्म करून ठेवलेलं आहे पूर्वीचं, त्यांचं पूर्वीचं कर्म कसं होतं त्या पती पत्नीचं, तर ती पत्नी उठली आणि त्या आपल्या घरी जे मुक्कामाला आलेला आहे महात्मा, त्यांच्याकडं रात्रीच्या 2 वाजता त्यांना उठवलं आणि माझा स्वीकार करा असं प्रश्न केला. त्यावेळेस हा महात्मा म्हणाला की मी तैसे नव्हे आम्ही विष्णुदास. या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे त्यांनी स्वीकार नाही केला आणि मग ती पत्नी म्हणाली की माझ्या पतीमुळं तुम्ही माझा स्वीकार करत नाहीत का? तर ह्या पत्नीनं जाऊन घरामध्ये त्या पतीचं मुंडकं कुऱ्हाडीनं तोडलं आणि पुन्हा परत जाऊन सांगितलं की आता मी माझा पती मारून टाकलेला आहे, माझा स्वीकार करा. तरीही त्यांनी सांगितलं की आम्ही तैसे नव्हे आम्ही विष्णुदास. मग असणार त्या स्त्रीला अत्यंत वाईट वाटलं आणि तिला वाटलं आता काय करावं आपण. मग पोलीस स्टेशनला स्वतःच गेली आणि तिनं सांगितलं की हा आलेला जो मनुष्य आहे त्या मनुष्यानं माझा पती मारला. आणि पती तर मारलेलाच होता. मग पोलिस आले, त्यांना घेऊन गेले आणि त्या पोलिसांनी मग त्यांच्या याच्यामध्ये त्यांना काय केलं की हात तोडण्याची शिक्षा दिली. हात दोन्ही तोडून टाकले. मी हा दृष्टांत का सांगतोय तर केले कर्म झाले त्याची भोग आले. मग ते हात तोडल्याच्या नंतर त्यांनी एका ज्योतिषाकडे गेले आणि ज्योतिषाला विचारलं की
माझी कसल्याही प्रकारची चूक नसताना माझे हात तोडण्यामध्ये आले, याचं काय कारण आहे? ते म्हणले, बाबा त्या पती आणि पत्नी जे बनले होते हे दोघ जण, तर पूर्वजन्मीचे त्यांचे कर्म, तो पती जी होता तो पती हा कसाई होता, कसाई. आणि ही पत्नी होती ती गाय होती पूर्वजन्मामध्ये. त्या कसायानं त्या गायीला पहिल्या जन्मामध्ये मारलं होतं आणि त्याच्यामुळं या जन्मामध्ये यांचं नातं पती पत्नीचं बनलं आणि या नात्यामध्ये मग या पत्नीनं पतीला मारण्यामध्ये आलं. मग तो कासाई आणि ही गाय पूर्वजन्मीचे, ते म्हणले बाबा ते कासाई होता, ती त्याची म्हणजे गाय होती, ते एकूणमाकाचं प्रारब्ध तसं होतं, पण माझ्या हात तोडले, माझं काय कारण आहे? ज्योतिषाला विचारलं. ज्योतिषानं सांगितलं, बाबा ती गाय असणारी चालली होती त्यावेळेस तू त्या गायीला धरलंस आणि तो धरल्यामुळं त्या कासायानं त्या गायीला मारण्यात आलं, याच्यामुळं तुझे हात तोडण्यात आले. ध्यानात घ्या, केले कर्म झाले त्याची भोग आले. या नियमाप्रमाणेच आपल्याला आपले कर्म चुकीचे घडल्यानंतर त्या कर्माची सजा आपल्याला भोगावी लागते.